तुम आधुनिक अभिमन्यु हो, तुम्हें चक्रव्यूह भेदना आता है और तुमने चक्रव्यूह भेद भी दिया। तो नेता नाही जो फक्त भाषणात झळकतो, खरा नेता तोच जो लोकांसाठी रस्त्यांवर उतरतो। सामान्यातून उगवलेला तडपता सूर्य, जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा हक्काचा माणूस, अर्थातच सच्चिदानंद उर्फ संजू परब। आज त्यांचा वाढदिवस। संजूभाई, तुम्हाला वाढदिवसाच्या हृदयापासून शुभेच्छा। रोखठोक, बिनधास्त आणि बेधडक या शब्दांचं दुसरं नाव अर्थातच सच्चिदानंद उर्फ संजू परब। तरुण, तडफदार, लोकांच्या प्रश्नांची जाण आणि तळमळ असलेला हा झुंजार नेता संजू परब नावाच्या या झंझावातानं अल्पावधीतच राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय। शाखा प्रमुख, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, काँग्रेस स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष, जिल्हा चिटणीस ते नगराध्यक्ष आणि आता शिवसेनेचे तडफदार जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे। त्यांचा रोखठोक आणि फायर ब्रँड असा अंदाज ही त्यांची विशेष खासियत आहे। त्यांच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी तेवढाच ताकदीनं यशस्वीपणे निभावताना त्यांनी आपली स्वतःची छाप सोडली आहे। समाजकार्याचा पिंड त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नाही। जिथं अन्याय तिथे संजू परब हे समीकरण जणू जुळलं आहे। अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय ते स्वस्थ कधी बसलेच नाहीत। ह्याच कारणामुळे संजू परब हे नाव सावंतवाडी आणि मतदारसंघातील प्रत्येक घराघरात पोचलंय। मडुरासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांचं शिक्षण व पदवी शिक्षण सावंतवाडीतच झालं। कॉलेज जीवनात त्यांच्या नेतृत्वाची चमक दिसली। 1999 मध्ये ते शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून कार्यरत झाले। केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणेसाहेब यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा हात पकडला। 2008 मध्ये त्यांच्यावर राष्ट्रीय युवक काँग्रेसचा तालुकाध्यक्ष ही जबाबदारी पार पडली। 2009 मध्ये युवक काँग्रेसचे ते तालुकाध्यक्ष झाले। यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांना विजयी करून खासदार म्हणून दिल्लीत पाठवण्यात संजू परब यांनी मोलाची भूमिका बजावली। याच वेळी निलेश राणे यांच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलं। निलेश राणेंचे विश्वासू, अत्यंत जवळचे सहकारी अशी त्यांची ख्याती आहे। 2010 ते 2013 मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। यानंतर जिल्हा सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली। तर 2014 मध्ये सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी ते विराजमान झाले। यावेळी विरोधकांना अंगावर घेत त्यांनी तालुका पिंजून काढला। गावोगावी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्र करण्यास सुरुवात केली। जनतेसाठी कधीकधी ते प्रचंड आक्रमकही झाले। अनेक केसेस त्यांनी स्वतः अंगावर घेतल्या। आज सावंतवाडी शहराचे चौथ्यांदा आमदारकी भूषविणारे दीपक केसरकर यांचे तेव्हा वर्चस्व असताना, सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत 17-0 असं चित्र असताना संजू परब यांनी सर्वाधिक 8 नगरसेवक निवडून आणले। तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना त्यांच्या होम पिचवर दिलेला हा संजू परब यांनी पहिला धक्का ठरला। त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका याची पुनरावृत्ती झाली। जिल्हा परिषदेच्या 9 पैकी चक्क 5 तर पंचायत समितीच्या 18 पैकी 11 जागा काँग्रेसच्या निवडून आल्या। यात संजू परब यांचा वाटा सिंहाचा होता। यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 80% ग्रामपंचायती त्यांनी निवडून आणल्या। राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानमध्ये राणे कुटुंबांची त्यांनी साथ दिली आणि आता भाजपमध्ये सुद्धा त्यांनी साथ दिली असताना आता मात्र त्यांनी आपले नेते विद्यमान आमदार निलेशजी राणे यांच्या साथीला धनुष्यबाण हाती घेतला आहे आणि राजकारणात एकनिष्ठ म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे।
2019मध्ये राणे जेव्हा भाजपवासी झाले तेव्हा राणेंच्या भाजप प्रवेशानंतर तालुका भाजपमय करण्याचा निर्धार संजू परब यांनी केला आणि अनेक लढाया त्यांनी जिंकल्या. संजू परब हे नाव कोणालाही माहीत नाही असा व्यक्ती नाही. संजू परब यांची ख्याती फार मोठी आहे. आज ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. प्रचंड एकनिष्ठ, ध्येयवादी आणि ध्येयाने प्रेरित झालेला हा युवा नेता युवकांच्या मनातील आदराचं स्थान निर्माण करू शकला, ते त्यांच्या बेधडक अंदाजामुळे. कोरोना काळात त्यांनी केलेलं सावंतवाडी शहरासाठी काम विलक्षण आहे आणि त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा.